नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. महिलांचे हक्क. संविधानाने महिलांना समानता, सुरक्षितता आणि सन्मानाचे अधिकार दिलेले आहेत. हे हक्क केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष आयुष्यात कसे लागू होतात, हे जाणून घेणे प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक आहे. त्यासाठीच आज आपण महिलांचे विविध हक्क या विषयावरती चर्चा करणार आहोत. हा जो विषय आहे तो परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचा तर आहेच, परंतु आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा महिलांचे असणारे हक्क आपल्याला माहीत नसतात, तर त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. भारताची मिसाईल वुमन डॉक्टर स्टेसी थॉमस यांच्यापासून ते अमृता शेरगिल, बचेंद्री पाल, मेरी कोम, किरण बेदी, कल्पना चावला, सरोजिनी नायडू, सावित्रीबाई फुले, सुधा मूर्ती, इंदिरा नुई आणि अशा अनेक महान महिलांपर्यंत भारताचा इतिहास अपेक्षांना झुगारून देऊन नवीन मार्ग उघडणाऱ्या असंख्य महान महिलांच्या कथांनी विणलेला आहे. तथापि, तंत्रज्ञानातील आधुनिक प्रगती असूनही महिलांवरील भेदभाव कायम आहे. महिलांविरुद्ध होणाऱ्या अनेक गुन्ह्यांचा इतिहास खोल आणि गुंतागुंतीचा आहे. संघर्षाच्या काळात सामान्य नागरिक, विशेषतः महिला आणि मुलांना प्रथम लक्ष केले जाते. जगाच्या अनेक भागामध्ये महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक हिंसाचार कायम आहे. 21व्या शतकातही महिलांना भेडसावणाऱ्या सामाजिक समस्या आणि आव्हानांच्या संदर्भात ॲसिड हल्ले, सर्रास होणारे बलात्कार, हुंडाबळी, स्त्री भ्रूणहत्या, ऑनर किलिंग, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ ही तर एक हिमनागाची एक छोटीशी झलक आहे. भारतातील अनेक दुर्दैवी प्रकरणांमध्ये धार्मिक परंपरा, वैयक्तिक कायदे आणि इतर सांस्कृतिक कल्पना अनेकदा भारतीय संविधानाने महिलांना दिलेल्या संरक्षणाच्या विरोधात काम करत असतात. भारतीय संविधानाने महिलांना हक्क दिलेले आहेत. महिलांना हक्क दोन प्रकारचे दिलेत. म्हणजे जे हक्क दिलेले आहेत ते दोन गटात विभागता येतील. एक आहे घटनात्मक हक्क व दुसरा आहे कायद्याने प्राप्त झालेला हक्क. घटनेच्या विविध तरतुदीत दिलेले हक्क म्हणजे घटनात्मक हक्क होय. संसदेच्या व राज्य विधिमंडळाच्या विविध कायद्यात दिलेले हक्क म्हणजे कायदेशीर हक्क होय. अलीकडच्या वर्षात भारताने लैंगिक समानता साधण्याच्या दिशेने अनेक सकारात्मक प्रयत्न केले आहेत. महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक संधी सुधारण्यासाठी सरकारने असंख्य कार्यक्रम आणि धोरणे राबविलेली आहेत. लैंगिक समानता साधण्याच्या आणि महिलांच्या सर्वोत्तम हिताचे रक्षण करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महिलांना अधिक चांगले संरक्षण देण्यासाठी भारताची कायदेशीर चौकट विकसित होत आहे. तरीही खेदाची बाब ही आहे की बहुतेक महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्काविषयी माहीतच नाही. तर आज आपण असे हक्क जे आहेत ते जाणून घेणार आहोत. आत्ताच आपण पाहिलं की महिलांना दिलेल्या हक्कांची विभागणी दोन गटात करता येईल. एक आहे घटनात्मक हक्क आणि दुसरा जो आहे तो आहे कायदेशीर हक्क. तर विद्यार्थी मित्रांनो, महिलांचे जे हक्क आहेत त्याबद्दल आपण अधिक जाणून घेणारच आहोत. म्हणजे कायदेशीर हक्क कोणते आहेत आणि घटनात्मक हक्क कोणते आहेत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने नव्हेच तर महिलांच्या मध्ये किंवा समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सुद्धा या हक्कांचा कितपत उपयोग होऊ शकतो हे दर्शवण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत, समाजापर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. चला तर मग आपण महिलांचे हक्क याविषयी चर्चा करूयात. तर याच्यामध्ये घटनात्मक हक्क जे आहेत ते राज्यघटनेने महिलांना दिलेले संरक्षण खालीलप्रमाणे आहे. हक्कांचं संरक्षण. 1. राज्य कोणत्याही नागरिकाविरुद्ध लिंगाधारित भेदभाव करणार नाही. म्हणजे स्त्री किंवा पुरुष असा भेदभाव राज्यामध्ये केला जाणार नाही. आणि त्याचं कलम आहे 15चा 1. म्हणजे या कलमानुसार राज्यात कोणत्याही नागरिकाविरुद्ध लिंग भेदभाव होणार नाही. 2. राज्याला महिलांसाठी विशेष तरतुदी करण्याचा अधिकार आहे. वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर या तरतुदीमुळे राज्य महिलांच्या भल्यासाठी विधायक भेदभाव करू शकते. कलम 15चा 3 मध्ये ही तरतूद केलेली आहे. म्हणजे महिलांच्या हक्कासाठी किंवा भल्यासाठी राज्य भेदभाव करू शकते. म्हणजे महिलांना वेगळे अधिकार देऊ शकतात आणि हे आहे कलम 15चा 3. तिसरं आहे कोणत्या नागरिकाविरुद्ध लिंगाधारित भेदभाव केला जाणार नाही किंवा
राज्याच्या अखत्यारीतील कोणत्याही नोकरीसाठी अथवा पदासाठी अयोग्य ठरविला जाणार नाही. कलम 16(2). म्हणजे स्त्री किंवा पुरुष आहे असं म्हणून एखाद्या नोकरीच्या ठिकाणी किंवा इतर जिथं सोयी सवलती आहेत किंवा सर्वांना समान हक्क दिला जाऊ शकतो अशा ठिकाणी किंवा एखाद्या पदासाठी सुद्धा अयोग्य ठरवलं जाणार नाही. लिंग भेदभाव करून महिलांना अयोग्य ठरवलं जाणार नाही. त्याचं कलम आहे 16(2). मानवाचा व्यापार आणि वेठबिगार यावर बंदी घातलेली आहे. फार पूर्वीपासून मानवाचा व्यापार म्हणजेच महिलांचा व्यापार केला जायचा किंवा लहान मुलं आणि महिलांना वेठबिगार म्हणून राबवलं जायचं. तर या सुद्धा प्रथांवरती किंवा चालीरीतींवरती बंदी घातलेली आहे आणि ते कलम आहे 23(1). उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री आणि पुरुष नागरिकांना सारखाच राहील यासाठी राज्य प्रयत्न करेल. म्हणजेच आपल्याला जगण्यासाठी रोजच्या जीवनाचा उपभोग घेण्यासाठी किंवा उपजीविकेसाठी आपल्याला जो काही साधन संपत्तीचा साठा होणार आहे किंवा कोणता व्यवसाय करायचा किंवा नाही करायचा याचे समान हक्क स्त्री आणि पुरुषांना सारखेच आहेत आणि त्याचं कलम आहे 39 पुरुष व स्त्रिया दोघांना समान कामासाठी समान वेतन असेल हे राज्य सुनिश्चित करेल. कलम 39(d). म्हणजे एखाद्या कामासाठी स्त्री आणि पुरुष दोघंही जर राबत असतील तर दोघांनाही समानच वेतन दिलं जाईल. पुरुष आहे म्हणून त्याला जास्त वेतन आणि स्त्री आहे म्हणून तिला कमी वेतन असा भेदभाव केला जाणार नाही. हे राज्यानंच ठरवून दिलेलं आहे आणि त्यासाठी कलम आहे कलम 39(d). राज्य हे सुनिश्चित करेल की महिला कामगारांच्या आरोग्याचा आणि ताकदीचा दुरुपयोग करून घेण्यात येऊ नये व आर्थिक गरजेपोटी त्यांचे वय किंवा ताकद यास न पेलणाऱ्या व्यवसायात शिरणे त्यांना भाग पडू नये. कलम आहे 39(a). म्हणजे एखाद्या स्त्रीला जर हीटर किंवा इतर दुसऱ्या ज्या जड अवजड वस्तूंचा वापर केला जातो किंवा तिथं ते उचलण्याची गरज असते, थोडक्यात हमाली वगैरे, अशा पद्धतीचं जर काम दिलं तर महिलांना ते शक्य होणार नाही. म्हणजे त्यांच्या ताकदीनुसारच किंवा त्यांच्या आरोग्याच्या नुसारच त्यांना काम दिलं गेलं पाहिजे. ताकदीपेक्षा जास्त किंवा आरोग्याला पेलणार नाही असं काम दिलं जाऊ नये किंवा आर्थिक गरज आहे म्हणून लहान वयातच त्यांना न पेलणारं काम दिलं जाऊ नये आणि त्यासाठीचं कलम आहे. म्हणजे त्यासाठी असं जर कुठं चालत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून कलम 39(e) राज्यानं सुनिश्चित केलेलं आहे. कामाच्या ठिकाणी न्याय्य व मानवतावादी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आणि प्रसूतीविषयक सहाय्यासाठी राज्य तरतूद करेल. कलम आहे 42. म्हणजे महिलांना प्रसूती रजा देणं किंवा न्याय्य हक्क देणं यासाठी कलम 42 वापरता येऊ शकतं. महिलांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. कलम आहे 51(a)(e). प्रत्येक पंचायतीतील थेट निवडणुकीतून भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. कलम आहे 243(d)(3). म्हणजे कामाच्या ठिकाणी किंवा संघटित असंघटित कर्मचारी जिथं काम करतात त्या ठिकाणीच महिलांना संरक्षण आहे किंवा त्यांच्यासाठी सुविधा दिलेल्या आहेत असं नव्हे, तर निवडणुकीमधून सुद्धा महिलांना राखीव जागा ठेवून 1/3 जागा महिलांसाठी ठेवलेल्या आहेत. पंचायतीतील प्रत्येक स्तरावर अध्यक्षपदांच्या एकूण पदापैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. कलम 243(d)(4). प्रत्येक नगरपालिकेत थेट निवडणुकीतून भरल्या जाणाऱ्या जागांपैकी 1/3 जागा महिलांसाठी राखीव असतील. कलम आहे 243(t)(3). आता इथं 243 ची जी कलमं आहेत त्यामध्ये निवडणूक विषयक म्हणजे पंचायत समिती किंवा नगरपालिकेमध्ये जिथं निवडणूक होत असते अशा ठिकाणी 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत आणि ते कलम आहे 243. मग त्याची उपकलम 243(d)(4) किंवा 243(t)(3) अशी आहेत. नगरपालिकेतील अध्यक्षपदाच्या जागा राज्य विधिमंडळ ठरविल त्या तरतुदीनुसार महिलांसाठी राखीव असतील. कलम आहे 243(t)(4). म्हणजेच पंचायत समिती, नगरपालिका अशा ठिकाणी जिथे निवडणुका पार पडतात किंवा विधिमंडळ ठरविल त्या तरतुदीनुसार महिलांना राखीव जागा ठेवलेल्या आहेत.
आता आपण बघणार आहोत कायदेशीर अधिकार. तर विविध कायद्याद्वारे महिलांसाठी अनेक हक्क आणि संरक्षण दिलेलं आहे आणि ते पुढीलप्रमाणे आहेत. सर्व प्रकारच्या कौटुंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण करणारा कौटुंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 हा सर्वसमावेशक अधिनियम आहे. म्हणजे घटनात्मक अधिकार जे दिलेले आहेत ते आपण पाहिले. आता कायदेशीर जे अधिकार आहेत त्यामध्ये सुद्धा महिलांना कौटुंबिक हिंसेपासून संरक्षण करणारा जो कायदा आहे तो आहे अधिनियम 2005 आणि हा सर्वसमावेशक अधिनियम आहे. म्हणजे यामध्ये सर्व प्रकारच्या हिंसाचारांचा समावेश होतो. यामध्ये गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीशी संबंध असलेल्या व ज्यांना शारीरिक, लैंगिक, मानसिक, शाब्दिक किंवा भावनिक अशा कोणत्याही प्रकारच्या हिंसेला तोंड द्यावे लागते त्या सर्व महिलांना या कायद्याने संरक्षण मिळालेलं आहे. 2005 चा अधिनियम हा आहे. दुसरं आहे व्यावसायिक लैंगिक शोषण थांबवण्यासाठी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 हा एक प्रमुख अधिनियम आहे. व्यावसायिक लैंगिक शोषण थांबवण्यासाठी म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं तर उपजीविकेसाठी संघटित मार्ग म्हणून वेश्या व्यवसायामध्ये स्त्रिया आणि मुली यांचा अवैध व्यापार थांबवण्यासाठी हा अधिनियम आहे. जाहिरात किंवा मुद्रण, लिखाण, चित्र, आकृती किंवा इतर कोणत्याही मार्गाने स्त्रियांचे असभ्य किंवा अश्लील प्रदर्शन करण्यास अथवा स्त्रियांची अशी प्रतिमा निर्माण करण्यास महिलांचे असभ्य प्रदर्शन प्रतिबंध अधिनियम 1986 हा अधिनियम प्रतिबंधित करतो. म्हणजेच या महिलांचे संरक्षण प्रतिबंध अधिनियम 1986 मध्ये महिलांचे अश्लील चित्र किंवा बोलणं किंवा जे काही महिलांच्या बद्दलचा वाईट प्रचार होईल अशा पद्धतीचं जे वर्तन आहे त्यामध्ये ह्या अधिनियमाने प्रतिबंध घातलेला आहे. सती प्रथा प्रतिबंध अधिनियम 1987 मध्ये सती जाणे व त्याचे उदात्तीकरण रोखण्यासाठी अधिक परिणामकारक प्रतिबंधाची तरतूद केलेली आहे. सती प्रथेबद्दल तर आपल्याला माहितच आहे आणि तो रोखण्यासाठीचा अधिनियम आहे 1987. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 हा सुद्धा महत्वाचाच आहे. हुंडा प्रतिबंधक अधिनियम 1961 नुसार लग्नाच्या वेळी, त्याच्या पूर्वी किंवा नंतर कधीही हुंडा घेण्यास व देण्यास प्रतिबंध आहे. पुढचा आहे मातृत्व लाभ अधिनियम 1961. हा जो अधिनियम आहे हा प्रसूतीपूर्वी व नंतर विवक्षित काळासाठी विवक्षित विशिष्ट स्थापनांमध्ये स्त्रियांच्या रोजगाराचे नियम आणि मातृत्व इतर फायद्याची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे मातृत्व लाभ अधिनियम 1961 नुसार महिला ज्या ठिकाणी काम करत असेल म्हणजे ज्या आस्थापनांवर काम करत असेल तर तिथं त्यांना प्रसूतीपूर्वी आणि नंतर सुद्धा एका ठराविक काळासाठी विशिष्ट रोजगाराचे नियमन आणि मातृत्व व इतर फायद्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. वैद्यकीय मार्गाने गर्भपात करण्याचा अधिनियम 1971 यामध्ये मानवतावादी दृष्टिकोनातून व वैद्यकीय कारणासाठी विशिष्ट गर्भधारणांचा नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाकडून गर्भपात करण्याच्या तरतुदी आहेत. म्हणजेच वैद्यकीय मार्गाने गर्भपात करणे त्यामध्ये की जर एखाद्या स्त्रीच्या बाबतीत असं निदर्शनास आलं की तिचं जे बाळ आहे ते अपंग आहे किंवा त्याची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा ते बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा ते व्यंग जन्मू शकतं, तर अशा परिस्थितीमध्ये वैद्यकीय मार्गाने किंवा वैद्यकीय कारणासाठी मानवतावादी दृष्टिकोनातून गर्भपात करण्यासाठी तरतुदी ठेवलेल्या आहेत. गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान म्हणजे लिंग निवड प्रतिषेध अधिनियम 1974. म्हणजेच ज्या वेळेला गर्भलिंग निदान केलं जातं मुलगा आहे किंवा मुलगी तर यासाठी प्रतिबंध केलेला आहे. त्याचा अधिनियम आहे 1994. म्हणजेच गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान अधिनियम 1994 नुसार गर्भधारणेपूर्वी किंवा नंतर लिंग निदान करणे तसेच जन्माआधी लिंग निदानाच्या तंत्राचा गैरवापर करून स्त्री भ्रूण हत्या रोखण्यास बंदी घातलेली आहे. समान बहार अधिनियम 1976 नुसार पुरुष व स्त्री कामगारांना एकाच कामासाठी किंवा एकाच प्रकारच्या कामासाठी समान वेतनाची तरतूद केलेली आहे. तसेच नोकर भरती व सेवा आदींमध्ये लिंग आधारित भेदभाव करण्यावर बंदी आहे. मुस्लिम विवाह विच्छेद अधिनियम 1939 अनुसार मुस्लिम स्त्रीला तिचा विवाह समाप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणजेच
मुस्लिम विवाहाच्या जो अधिनियम आहे त्यामध्ये सुद्धा 1939 नुसार मुस्लिम स्त्रीला तिचा विवाह समाप्त करण्याचा अधिकार दिलेला आहे. मुस्लिम स्त्रिया घटस्फोटानंतरच्या अधिकारांचे संरक्षण अधिनियम 1986 हा ज्या मुस्लिम स्त्रियांनी त्यांच्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतलेला आहे किंवा ज्यांना त्यांच्या नवऱ्यांनी घटस्फोट दिलेला आहे त्यांच्या अधिकाराचे संरक्षण करतो. हा अधिनियम आहे 1986. कौटुंबिक विवादांचे निवारण होण्यासाठी कौटुंबिक न्यायालय स्थापनेची तरतूद कौटुंबिक न्यायालय अधिनियम 1984 मध्ये केलेली आहे. म्हणजे घरगुती काही वाद असतील तर ते मोठ्या कोर्टामध्ये जाण्यापेक्षा कौटुंबिक स्तरावरती संपावेत म्हणून कौटुंबिक न्यायालय अधिनियम 1984 ची तरतूद केलेली आहे. हुंडाबळी, बलात्कार, अपहरण, छळ व इतर अपराधापासून संरक्षण देण्याच्या तरतुदी भारतीय दंड संहिता 1860 मध्ये आहेत. म्हणजे हुंडाबळी वगैरेच्या ज्या तरतुदी आहेत त्या भारतीय दंड संहिता 1860 मध्ये पण आहेत. आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये स्त्रियांचे विवक्षित बाबतीत संरक्षण करणे, जसे पुरुषाने आपल्या पत्नीचा सांभाळ करणे, स्त्रीला महिला पोलिसांनीच अटक करणे इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्या फौजदारी प्रक्रिया संहिता अधिनियम 1973 मध्ये नमूद केलेल्या आहेत. ख्रिश्चन समुदायातील विवाह व घटस्फोट या संदर्भातील तरतुदी भारतीय ख्रिश्चन विवाह अधिनियम 1872 मध्ये समाविष्ट आहेत. स्त्रियांना मोफत कायदेशीर सेवा मिळण्याबाबतच्या तरतुदी कायदेविषयक सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मध्ये आहेत. हिंदू विवाह अधिनियम 1955 अन्वये एक पत्नीत्व व विशिष्ट कारणासाठी घटस्फोट याच्या तरतुदी करण्यात आल्या असून याबाबत महिला व पुरुषांना समान अधिकार आहेत. हिंदू विवाह अधिनियम 1955 याच्यामध्ये एक पत्नीत्व म्हणजे अनेक पत्नी करायच्या नाहीत, एकच पत्नी असली पाहिजे किंवा विशिष्ट कारणासाठी घटस्फोट या तरतुदी करण्यात आल्या असून हा कायदा महिला आणि पुरुषांसाठी समानच आहे. हिंदू वारसा अधिनियम 1956 अन्वये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने आपल्या आई वडिलांच्या मालमत्तेत वारसा अधिकार देण्यात आलेला आहे. हा सर्वात महत्वाचा अधिनियम आहे 1956. त्यानुसार पुरुषांच्या बरोबरीने आई वडिलांच्या संपत्तीमध्ये वारसा अधिकार देण्यात आलेला आहे. किमान वेतन अधिनियम 1948 अनुसार पुरुष आणि महिला कामगारात भेदभाव करण्याची किंवा त्यांच्यासाठी वेगळे किमान वेतन ठेवण्याची परवानगी देत नाही. म्हणजे स्त्री आणि पुरुषांना एका समान कामासाठी समान वेतन, त्यासाठी कमी वेतन ठेवायचं नाही. खाण अधिनियम 1952 व कारखाना अधिनियम 1948 अनुसार संध्याकाळी 7 ते सकाळी 6 वाजेपर्यंत महिलांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी खाण व कारखान्यात कामावर ठेवण्यास बंदी आहे. म्हणजे जिथं रात्रपाळी केली जाते अशा ठिकाणी म्हणजेच खाण आणि कारखाना या ठिकाणी महिलांना संध्याकाळी 7 म्हणजे दिवस मावळण्यापासून ते दिवस उजाडेपर्यंत कामावर येण्यास बंदी आहे. खालील इतर काही कायद्यातही महिलांसाठी अनेक हक्क आणि संरक्षण उपाय समाविष्ट करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक आहे कर्मचारी राज्य विमा अधिनियम 1948, मळे कामगार अधिनियम 1951, वेठबिगार निर्मूलन अधिनियम 1976, विधी व्यावसायिक महिला अधिनियम 1923, भारतीय वारसा अधिनियम 1925, भारतीय घटस्फोट अधिनियम 1869, पारसी विवाह व घटस्फोट अधिनियम 1936, विशेष विवाह अधिनियम 1954 आणि विदेश विवाह अधिनियम 1969. भारतीय पुरावा अधिनियम 1872, हिंदू दत्तक व प्रतिपाळ अधिनियम 1956. महिलांचे घटनात्मक व कायदेशीर हक्क व संरक्षण या संदर्भात सर्व बाबींचा अभ्यास आणि देखरेख करण्यासाठी महिला आयोग अधिनियमामध्ये 1990 राष्ट्रीय आयोग स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे महिलांना त्यांचे घटनात्मक आणि कायदेशीर हक्क मिळतात किंवा नाही किंवा त्याचं संरक्षण केलं जात आहे का नाही या सर्व बाबींचा अभ्यास आणि देखरेख करण्यासाठी महिला आयोगाच्या अधिनियमामध्ये तो अधिनियम आहे 1990चा त्याच्यामध्ये राष्ट्रीय आयोग स्थापनेची तरतूद करण्यात आलेली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध प्रतिषेध आणि उपाययोजना अधिनियम 2013 यामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात तद्वतच संघटित व असंघटित क्षेत्रात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करण्याची तरतूद आहे. हा
अलीकडंच म्हणजे 2013 मध्ये झालेला अधिनियम आहे. कामाच्या ठिकाणी म्हणजे जिथं खाजगी असो किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असो, संघटित कामगार संघटना असो किंवा असंघटित असो, अशा कोणत्याही ठिकाणी महिलांचं लैंगिक छळापासून रक्षण करण्यासाठी किंवा संरक्षण करण्यासाठी हा अधिनियम निर्माण झालेला आहे. तर भारताच्या इतिहासामध्ये असंख्य कर्तृत्ववान महिलांनी रूढीवादी विचार मोडून काढले आहेत आणि जगावर एक अमिट छाप सोडलेली आहे. अनेक तांत्रिक प्रगती होऊन सुद्धा 21व्या शतकातही महिलांवरील पूर्वग्रह आणि हिंसाचार ही समस्या आहेच. तरीही महिलांना आरोग्य सेवा, शिक्षण आणि कार्यक्षेत्रामध्ये अधिक संधी मिळाव्यात यासाठी भारताने सरकारी प्राधान्य दिले आहे. लैंगिक समानता साधण्याच्या आणि महिलांच्या हक्कांना पुढे नेण्याच्या प्रयत्नात महिलांना अधिक संरक्षण देण्यासाठी भारतीय कायद्यात बदल झालेले आहेत. यामध्ये काही प्रमाणात यश मिळाले असले तरी सुद्धा अजून बरेच काही साध्य करायचे आहे. सक्षमीकरण करणारी कायदेशीर माहिती प्रसारित करण्यात आणि भेदभावपूर्ण वृत्ती दूर करण्यात प्रसारमाध्यमांनाही महत्त्वाची भूमिका आहे. लॉईड लॉ कॉलेजमधील कायदेशीर सहाय्यता कक्षाचे ध्येय महिला आणि सर्वसामान्यांना त्यांच्या कायदेशीर हक्काविषयी शिक्षित करणे आणि त्यांना स्वतःसाठी आवाज उठवण्यासाठी आवश्यक साधने देणे हे आहे. तर आपण सुद्धा एकत्रित मिळून हे काम करूयात. म्हणजेच महिलांचे जे हक्क आहेत ते महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं पाहिजे. जे हक्क घटनात्मक आणि कायदेशीर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून, गावातून किंवा नगरातून पाहत आहात ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये लिहून कळवा. आणखीन एक की जे संविधानाने दिलेले हक्क आहेत त्यापैकी कोणत्या हक्काबद्दल तुम्हाला अधिक माहिती घ्यावीशी वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कळवा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.